मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आता महागणार आहे, कारण रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात तब्बल 3 रुपयांची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे। परिवहन खात्याच्या 3 रुपये भाडेवाढीचा प्रस्ताव आहे आणि सीएनजीचे दर वाढल्यानं भाडेवाढीची मागणी देखील वाढलेली होती। मात्र भाडेवाढीला मान्यता मिळाल्यास रिक्षाचं कमीत कमी भाडं 26 रुपये होणार आहे। भाडेवाढीला मान्यता मिळाल्यास टॅक्सीचं कमीत कमी भाडं मात्र 31 रुपये होईल। अतिरिक्त मुख्य सचिव या आठवड्यामध्ये या प्रस्तावावरती निर्णय घेतील अशी देखील माहिती मिळते। ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर आपण जाणून घेतोय। टॅक्सीचं आत्ताचं भाडं 28 रुपये आहे, जे की आता 31 रुपये होऊ शकतं। रिक्षाचं आत्ताचं भाडं 23 रुपये आहे, जे आता 26 रुपये होण्याची शक्यता सध्या तरी दिसते। यासोबत संपूर्ण राज्यभरातल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात। उल्हासनगरच्या आश्वणे या गावात गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईमध्ये एका बांगलादेशी महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या। ही महिला 4 महिन्यांपूर्वी भारत बांगलादेश सीमा ओलांडून उल्हासनगरमध्ये आली होती। या महिलेला मागील 4 महिन्यांपासून आश्रय देणाऱ्या रफिक विश्वास याला देखील या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आले। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागाला मागील 8 महिन्यांमध्ये महिला प्रवाशांच्या माध्यमातून 40,30,95,000 इतकं उत्पन्न मिळालं। 1,42,54,000 महिलांनी एसटीने प्रवास केला, त्यामुळे महामंडळाच्या तिजोरीमध्ये 40,30,00,000 एवढं उत्पन्न मिळालं। अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। दारव्हा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी ही शिक्षा ठोठावली आहे। अविनाश वाणी राहणारा दादगाव तालुका कारंजा असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे। महावितरणकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला आता लीटर रीडिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विरोध आहे। स्मार्ट मीटरमुळे मीटर रीडिंगवरती उपासमारीची पाळी येणार आहे, त्यामुळे मीटर रीडिंग करणारे कर्मचारी किंवा कामगार महावितरणच्या विरोधात आता आक्रमक झाले। 1 फेब्रुवारीपासून राज्यभरात काम बंद आंदोलन पुकारणार असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। दुचाकीला कट मारल्याच्या वादातून तरुणाला मारहाण झाली आहे, डोकं फोडलेलं आहे। उल्हासनगर मधली ही घटना। योगेश दिलवाले हा तरुण दुचाकीवर जात असताना एका दुचाकीला कट लागला, त्यामुळे त्याला थेट मारहाण करण्यात आली। ही सगळी मारहाण तिथल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। एसटी महामंडळासाठी भाडेतत्वावर 1,310 गाड्या घेण्याची निविदा अखेर रद्द झाली आहे। नव्यानं निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात हा निर्णय घेण्यात आला होता, मात्र आता फडणवीसांनी हा निर्णय रद्द केला, त्यामुळे एकनाथ शिंदे यांना खरं तर हा मोठा धक्का मानला जातोय। अंबरनाथमध्ये बाप्टिस्ट तेलुगू चर्चमधलं वादन साहित्य चोरीला गेलं। पियानो, ट्रम्प याशिवाय एम्प्लिफायर आणि इतर वादन साहित्य सुमारे 60,500 रुपयांचा मुद्देमाल या चोरट्यांनी चोरून नेला। या घटनेनंतर अंबरनाथ पश्चिम पोलीस पथकानं या चोरट्यांना शोधून काढलं। मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला। सेक्सटॉर्शन प्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या महिला आरोपीने धुळ्यातील जिल्हा कारागृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली। कारागृहातल्या बाथरूमजवळ आरोपी महिलेने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला आणि आत्महत्या केली। नंदुरबार या ठिकाणच्या एका शिक्षकाशी ऑनलाईन मैत्री करून त्याला ब्लॅकमेल करत 12 लाखांची खंडणीची मागणी केल्याचा आरोप या महिलेवर आहे। नाशिकच्या बागलाण या तालुक्यातील बिजोरसेत संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळं ठोकले। गेल्या काही दिवसांपासून ग्रामसेवक सातत्यानं गैरहजर राहतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचे दाखले कागदपत्र वेळेवर उपलब्ध होत नाहीये। याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आलं, मात्र त्यांनी देखील दखल घेतली नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला थेट टाळं ठोकलं। हिंगोली पालिकेकडून अतिक्रमण मोहीम राबवली जाते। पोलीस प्रशासनाच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंदिरा गांधी पुतळा या परिसरात शेकडो अतिक्रमण पालिकेने जमीनदोस्त केली। पालिकेने राबवलेल्या या अतिक्रमण मोहिमेमुळे शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वासही घेतला।
बीडच्या आष्टीतील त्या कुटुंबाला वाळीत टाकलेलं नव्हतंच ही माहिती पोलिसांनी दिली। आष्टीमधील एका गावात HIV-च्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकण्याचा धक्कादायक प्रकार घडला। मुलीच्या मृत्यूनंतर पोस्टमॉर्टममधून तिचा मृत्यू मात्र HIV-ने झालेलाच नाहीये, अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी आता ही माहिती दिली। 5 महिन्यांपूर्वी विजेचा शॉक लागून जखमी झालेल्या बदलापूरमधल्या नील नॉर्मनच्या अपघाताचा अहवाल लाल फितीच्या कारभारात अडकलाय। महावितरण, पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासन यांच्या नाकर्तेपणामुळे अद्याप अहवालच तयार झालेला नाहीये। त्यामुळे नील आणि त्याच्या कुटुंबाची मदतीसाठी झुंज सुरू। लांजा तालुक्यातील कोट गावात गव्याचा वावर वाढलाय। गावातील मुख्य रस्त्यावरती रात्री 2 गवे दिसले, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। राजापूरमध्ये अडकलेल्या बिबट्याला वन विभागाने सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले। तांबळवाडी या ठिकाणी नवीन बांधकाम चालू असलेल्या घराजवळ लोखंडी तारेच्या कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये बिबट्या अडकला। बिबट्या सुस्थितीत नसल्याने त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आला। वाशिममध्ये पीक विमा देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचे जिल्हा अधीक्षक हे कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करत आहे। यावेळेस स्वाभिमानीचे कार्यकर्ते त्यांच्यासह शेतकरी देखील यामध्ये सहभागी झाले असल्याचं बघायला मिळालं। कर्नाटकच्या बिदरमध्ये आता महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची विटंबना झाली। त्याच्या निषेधार्थ आता सोलापुरात निदर्शनं करण्यात आली। कर्नाटक सरकार विरोधात सोलापुरात लिंगायत समाज हा आक्रमक झाला असल्याचं देखील पाहायला मिळते। तर पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करा, अन्यथा उपोषणाचा इशारा आंदोलकांनी दिला। भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर शहरामध्ये अपघातांचं प्रमाण वाढतंय आणि असं असल्यानं नगरपालिकेसमोर विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रशासनानं मागण्या मान्य केल्या। यावर अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशही देण्यात आलेले आहेत। महसूल अधिकाऱ्यास मारहाण प्रकरणावरती धुळ्यात सलग दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले। जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवणार हा निर्धार या सर्व कर्मचाऱ्यांनी केला असल्याचं बघायला मिळतंय। परभणी जिल्ह्यातल्या विविध बँकांनी यंदाच्या रब्बी हंगामात डिसेंबर अखेरपर्यंत 21,955 शेतकऱ्यांना 148 कोटी 74 लाख रुपये पीक कर्ज वितरित केलं। पीक कर्ज वाटपाचे सरासरी 19.2% उद्दिष्ट हे साध्य झालंय। टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे। वाशीच्या APMC बाजारात टोमॅटो 9 ते 10 रुपये प्रति किलो विकले जात आहे। किरकोळ बाजारात 20 रुपयांनी विक्री केली जाते। भाव मिळत नाही, त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। जालन्यातल्या वालसावंगी या ठिकाणी एका शेतकऱ्यानं वांग्याला भाव मिळत नाही, त्याने 150 कॅरेट वांगी बांधावर फेकली। सध्या मार्केटमध्ये वांग्याला 70 ते 80 रुपये कॅरेट एवढाच भाव मिळतोय। यातून शेतकऱ्यानं केलेला खर्च देखील वसूल होत नाहीये, त्यामुळे वांगी थेट बांधावर फेकून देण्यात आलेली आहे। नांदेडमध्ये काही भागात तूर काढणीला सुरुवात झाली आहे। तुरीच्या दरात घसरण झाली, त्यामुळे शेतकरी संकटात आहे। शेतकऱ्याजवळ शेतमाल येताच भाव उतरत असल्यानं अनेक शेतकऱ्यांचं आर्थिक नियोजन कोलमडलं आहे। ऐन हंगामात तुरीला 7,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय, त्यामुळे शेतकरी आता हैराण झालेला आहे। पुण्यात लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरूनही अनेक जणी लाभ सोडतच नाही। अपात्र महिलांनी लाभ सोडा असं आवाहन सरकारने केलं, मात्र फक्त एकाच महिलेने स्वतःहून पुढे येत आपल्याला लाडक्या बहिणीचा लाभ नको असं कळवलं। पत्राचाळ पुनर्विकास योजनेतील मूळ 672 भाडेकरूंचे हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच आता पूर्ण होणार आहे। या भाडेकरूंची हक्काच्या घराची प्रतीक्षा तब्बल 17 वर्षांनंतर संपुष्टात येईल। पत्राचाळ पुनर्विकास योजनेतील पुनर्वसित इमारतींसाठी निवासी दाखला घेण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे। पुण्यातील स्वारगेट ते कात्रज या मार्गावर 2 नवीन मेट्रो स्थानकांसाठी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती नगरविकास आणि परिवहन मंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली। पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी एक बैठक बोलावली। बैठकीनंतर माधुरी मिसाळ यांनी मेट्रो बांधकामासंदर्भातले सर्व अपडेट्स सुद्धा दिले।
मेट्रो 3 आरे कुलाबा या भुयारी मेट्रो मार्गावरील स्थानकात खाद्यपदार्थांसोबतच व्यावसायिक दुकानं दिसतील. MMRCL कडून 1.3 लाख चौरस फूट व्यावसायिक जागा ही भाडे तत्वावर देण्यात आलेली आहे. मेट्रो 3 स्थानकांच्या प्रवासी संख्या लक्षात घेता या निविदेला अनेक नामांकित उद्योग समूहांचा भरघोस असा प्रतिसाद मिळाला आहे. समीर वानखेडे यांचे भाऊ संजय वानखेडे यांनी आता नवाब मलिक यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या अॅट्रॉसिटी प्रकरणातील तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले. वाशिम जिल्हा सत्र न्यायालयानं हे आदेश दिले. 15 फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची पुढची सुनावणी होणार आहे. मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी माणसावर अन्याय झालाय. शरद गोवेकर हा दक्षिण मुंबईमधील न्यू क्युरिसिटी कंपनीमध्ये आता काम करतोय. आईच्या उपचारासाठी त्यानं अजय सिंग या मालकाकडे ॲडव्हान्स पैसे मागितले, मात्र पैसे देणार नाही आणि या महिन्याचा पगार देखील देणार नाही असं म्हणत मालकाने मारहाण केल्याचा आरोप शरद गोवेकरने केलाय. नागपूरमध्ये एका महिलेला 14 लाखांना गंडा घालण्यात आला. एका महिला डॉक्टरला आपल्या बँक खात्यातल्या रकमेचं पोस्टात फिक्स डिपॉझिट करायचं होतं, मात्र तिने बँकेत न जाता गुगलवर SBI हेल्पलाईन मिहान असं सर्च केलं. मात्र हा नंबर फसवणूक करणाऱ्याचा होता आणि या महिलेच्या बँक खात्यातून सर्व पैसे जे ते काढून घेण्यात आले. भारतातील बेरोजगार तरुणांना नोकरीचा आमिष दाखवून थायलंड, दुबई सारख्या ठिकाणी नेऊन अवैध कामांना जुंपलं जाते. दरम्यान विरोध केल्यास त्यांना मारहाण केली जाते, त्यांना उपाशी ठेवलं जाते. भारतात परतण्यासाठी त्यांच्याकडून 4 ते 5 लाख रुपये घेतले जाते. जीव वाचवून परतलेल्या तरुणांनी ही माहिती दिली आहे. अमरावतीच्या मेळघाटातील वृद्ध महिलेच्या नग्नधिंड प्रकरणी आरोपी पोलीस पाटलाला बडतर्फ करण्यात आलं. रोहट्याखेड्याच्या पोलीस पाटील बापू जामुनकरला बडतर्फ करण्यात आलेला आहे. महिलेची धिंड काढल्याच्या प्रकरणात पोलीस पाटलासह 5 जणांवर गुन्हा सुद्धा दाखल झालाय. अमरावतीच्या मेळघाटमध्ये वृद्धेची धिंड काढण्यात आली. या घटनेनंतर रोहट्याखेडा गावातील पुरुष गावाबाहेर निघून गेले. या महिलेची धिंड काढण्यात ज्या लोकांचा समावेश होता त्या आरोपींची पोलिसांनी आता धरपकड सुरू केली. आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे. छत्तीसगडमध्ये 19 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे, तर आणखी काही नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळण्याची शक्यता आहे. मृत नक्षलवाद्यांमध्ये मनोज आणि गुड्डू या 2 जहाल नक्षलवाद्यांचा समावेश आहे.